चलता रहे पूरे सीजन। आपका आइडल खिलाड़ी कौन है जो आप जो कि फॉलो करते हैं? युवराज सिंग। क्या बात है, आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. राहुल, आणि कसं वाटतंय आज आपली ही चेन्नईच्या किटमधनं सर्व खेळाडू खेळलेत पहिल्यांदा खुल्या गटामध्ये, कसं वाटतंय तुम्हाला आज? नाही, चांगलं आहे. प्रयत्न केले, कारण का प्रॅक्टिस नाही, त्यामुळं प्रयत्न केले सुंदर. आणि जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. दुसऱ्या वेळेस जिंकू आम्ही. धन्यवाद धन्यवाद. आपण असतंच तेव्हा या ठिकाणी निश्चितच आपण पाहिलं आहे की खूप छान लाईन तुम्ही वापरलीत. मॅच देखील सुरू होतोय. मॅचकडे देखील जाणार आहोत. कुणाल दाते या ठिकाणी सज्ज आहेत, तर दुसऱ्या बाजूला बागबाजू. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री. धन्यवाद प्रशांत सर. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पाचीआंबा क्रिकेट मैदानावरती खऱ्या अर्थानं स्वागत. आणि आपण जर पाहिलं तर नावामध्ये एक असं नेतृत्व अमोल शिरसाट, नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व आणि पालकत्व असे 5 गुण, आणि त्यांच्या नावामध्ये आंबा म्हणजे पाचीआंबा असे मैदान. खऱ्या अर्थानं खूपच अभिनंदन करावं लागेल अमोल शिरसाट सरांचं की एक चांगली प्रतियोगिता, एक चांगली स्पर्धा, शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 पिंपळगाव टप्पा. माझ्या समवेत आहेत ज्यांनी IPLमध्ये मराठी आवाज पोहोचवला असे आमचे सर्वांचे एक गोड मराठी आवाज कुणाल दाते सर. 5 ओव्हरचा सामना गोविंद युनायटेड उमरगाच्या विरुद्ध देसाई युनायटेड ग्रुप पिंपरी चिंचवड या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह रन इथे मिळणार नाही आणि पहिल्या बॉलवर खातं उघडलेलं नाही आहे टीमचं. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये इर्शाद बागवान जुळलेले आहेत सांगोल्यावरून. ते खास करून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळत आहेत आणि त्यांचा देखील आवाज तुम्ही सातत्याने ऐकताय. आजच्या दिवसामध्ये अनेक नामांकित समालोचकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. काल 12 समालोचक या स्पर्धेसाठी एकाच मंचावर उपस्थित होत असताना आपण पाहिलेत. ही अशी एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्यासमोर. आणि यावेळेला ऑन साईडला टर्न करतोय बॉल. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहे. एक रन इथे मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एकच रनाने ते खातं उघडलं जात आहे बॅट्समन मुन्ना शेखचं. खऱ्या अर्थानं सर मुन्नाबद्दल तुम्ही मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सांगितलं की शांत आणि प्रसंगी आक्रमक, की त्यांनी पहिल्या चेंडूवरती एक शांतपणे फलंदाजी केली, कोणतीही धाव घेतली नाही. त्याच्यानंतरच्या चेंडूवरती एकेरी धाव घेऊन स्ट्राईक मात्र त्यांनी रोटेट केला आहे. रायगड का टायगर उस्मान पटेल या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करेल. दोन्ही बॅट्समनच्या खेळण्याची शैली थोडीशी वेगळी आहे. उस्मान पटेलला पहिल्या बॉलपासून अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला शांत आणि संयमी स्वरूपामध्ये सुरुवात करून देणारा मुन्ना शेख, तो मात्र नंतर आक्रमक होतो. परंतु पहिले षटक प्रथमेश हाताळतोय. आणि यावेळेला उस्मानने पहिल्याच बॉलवर पवित्रा घेतला होता. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट केलं या बॉलवर. सर विकेट किपरचा वेध घेतला जातो आणि येतोय हा निर्धाव बॉल. आणि ज्यावेळेला उस्मान पटेलच्या विरुद्ध काही डॉट बॉल येतात त्यावेळेला विकेट मिळणं थोडंसं सोपं जातं एखाद्या गोलंदाजाला, कारण तो आक्रमण करण्यासाठीच नेहमीच जातो. आता पाहूया प्रथमेश यानंतरचा बॉल उस्मानसाठी कशा पद्धतीने हाताळेल. जास्त शफल झाला आहे, परंतु यावेळेला थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल टाकला होता. बॉल मागे जातोय. लॉंग लेगला फिल्डर नाहीये. रन इथे मिळतील आणि तर खऱ्या अर्थानं सर आपण पाहिलं की मागच्या सामन्यामध्ये सुद्धा उजव्या एष्टीच्या बाहेर पडलेला एक चेंडू आणि त्याच्यावरती चौकार घेतला होता उस्मान पटेल आणि त्याच्यानंतरच्या चेंडूवरती एक षटकार मारला होता. आत्ताही तो चौकारानं आपलं खातं उघडतोय आणि संघाला एक चांगली सुरुवात करून देतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश गोसावी टू उस्मान पटेल. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर आहे 5. ही लाईन चांगली आहे. थोडंसं बांधून ठेवलं उस्मानला. पुन्हा एकदा तोच पवित्रा होता. बाहेर जास्त निघाला होता. आउटसाईडनं ऑफस्टंप खेळण्याचा प्रयत्न होता थ्रू दी कव्हर आणि आणखीन एक बीट करून जातोय बॉल. ही चांगली लाईन आणि लेंथ या ओव्हरच्या दरम्यान प्रथमेशच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपण पाहतोय. मी एक सामना मालवणमध्ये बाबा परब मित्रमंडळाची ती स्पर्धा होती आणि मुन्ना शेख त्यावेळी बॅटिंग करत होता. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक सुरेख असा चेंडू होता. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. पाहूया दुसऱ्या धावेसाठी सुद्धा उस्मान, परंतु नकार दिला, 1 धाव. तर मी सांगत होतो बाबा परब मालवणमध्ये ज्यावेळी मुन्ना शेख बॅटिंग करत होता आणि त्याने एक चेंडू हवेत खेळला, तो झेल टिपला गेला. पंचांनी त्याला बाद घोषित केलं. परंतु यूट्यूबमध्ये आपण ज्यावेळी लाईव्ह पाहिलं त्यावेळी तो षटकार होता आणि त्याच्यानंतर मुन्ना शेखने 50 धावांची झंझावती खेळी आपल्या संघासाठी केली होती. परंतु त्या सामन्यामध्ये काय घडलं सर,
मुन्ना शेख 50 धावा करून बाद झाल्यानंतर पुढच्या 6 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या संघाला करता आल्या नाहीत. 2,25,000ची ती स्पर्धा. असे अनेक उलटफेर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत आणि ते उलटफेर होत असताना त्याचे साक्षीदार देखील भरपूर वेळेला आपण राहिलोय. परंतु या मॅचमध्ये मी म्हणेन विकेट न गमावता एक सुरक्षित सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाजाने खातं उघडलंय. सेन्सिबल बॅटिंग सध्या सुरू आहे. एक चौकार उस्मानच्या बॅटमधून आलाय आणि आता ज्या दिशेने सर्वाधिक रन बनतात त्या दिशेने गोलंदाजी करायची आहे आणि गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या ओव्हरमध्ये राजेश सोरटे आलाय. आणि सर मैदानाच्या प्रवेशद्वारावरती जर आपण बघितलं तर अमोल डुबे म्हणजे सनरायझर हैदराबादच्या जर्सीमध्ये तो संघ दिसतोय. नगर जिल्ह्यातील क्रिकेट खऱ्या अर्थानं ज्यांनी गाजवलं असे नगरचे सुद्धा अनेक क्रिकेटचे रथी महारथी अमोल डुबे, सुनील खर्डे, विजय सांगळे, मधुर धुळे ज्यांनी अहमदनगर जिल्ह्यातलं क्रिकेट देशाच्या बाहेर आखाती देशामध्ये पोहोचवलं असे सनरायझर्स हैदराबादच्या जर्सीमध्ये. तर पुढच्या मॅचमध्ये ते सर्व खेळाडू खेळताना दिसतील आपल्याला. राजेश सोरटे दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान आणि पहिलाच बॉल इनफिल्डच्या म्हणजेच आतमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफला पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. चेंडू ही खासियत आहे राजेश सोरटेची. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूला मिळाला होता प्रकाश झोतामध्ये. त्यानंतर राजेश सोरटेचं नाव नेहमी चर्चेमध्ये राहिलं. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला लॉंग ऑफला. त्यानंतरचा दुसरा बॉल मात्र निर्धाव टाकला उस्मान पटेलच्या विरुद्ध. चांगली बॉलिंग दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान. राजेश यावेळेला ऑन साईडला धमाकेदार स्ट्रोक. मिड विकेटला डीपमधून स्क्वेअर लेगमधून फिल्डर धावत गेला. बॉल अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या रनचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे आणि इथे पंचांचा इशारा. फलंदाज बाद. मुन्ना इथे आउट होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. कॉल मुन्नानेच केला होता. डेंजर एंडला त्यालाच धावायचं होतं आणि इथे एक मोठी चूक झाली आहे मुन्नाच्या माध्यमातून आणि त्याला जावं लागेल आता डगआउटमध्ये. खऱ्या अर्थानं मागचा सामना ज्याने गाजवला तो मुन्ना शेख मात्र दुर्दैवारीत्या धावबाद होऊन परततोय. खऱ्या अर्थानं कॉल जरी मुन्नाचा असला तरी मुन्नानं आपली जागा सुरक्षित ठेवायला पाहिजे होती. परंतु एक पहिला मोठा धक्का, हा जरी मोठा धक्का असला तरी अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा गोविंद युनायटेड उमरगा एकापेक्षा एक सरस असे फलंदाज या संघामध्ये. मी कौतुक करेन फिल्डरचं शेरूचं ज्या पद्धतीने डीपमधून थ्रो केला बॉलर एंडच्या दिशेने. त्यानंतर राजेश सोरटे मात्र नेम धरूनच होता आणि पाठवलंय मुन्ना शेखला. मोठी विकेट इथे मिळते. टीमची धावसंख्या 11. एक विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज आता ग्राउंडमध्ये जाताना दिसेल. लक्ष प्रस्थापित करायचं आहे. 5 ओव्हरचा हा सामना आहे. टीम गोविंद युनायटेड उमरगा आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये आवश्यक असेल लक्षात घ्या. राजेश सोरटे गोलंदाजीसाठी. योगेश चौधरी नवीन फलंदाज. यावेळेला खूप चांगला बॉल. लेग कटर पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला. ही खासियत आहे. मागच्या मॅचमध्ये देखील एक असाच बॉल टाकला होता जो भरपूर वळला होता आणि आता मात्र उस्मानच्या बॅटच्या समोरून अगदी वळण घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ज्यावेळेला एखादी रेल्वे गाडी दुसऱ्या ट्रॅकवर जाते अगदी तसाच बॉल वळवलाय गोलंदाजी करत असताना गोलंदाज राजेश सोरटेने. याला वेग भन्नाट होता परंतु वेगाचं प्रत्युत्तर वेगाने देण्याचा प्रयत्न. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहे. पुन्हा एकदा एकच रन मिळेल उस्मानला आणि थ्रो पहा डायरेक्ट येतोय गोलंदाजच्या हातामध्ये. यावेळी मात्र निश्चितपणे एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला. कारण मागच्या वेळी मराठीमध्ये म्हटलं जातं की दूध पोळल्यानंतर माणूस ताकसुद्धा फुंकून पितो असा काहीसा प्रकार. कारण दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. थोडंसं संघर्ष मात्र करावा लागतोय गोविंद युनायटेड संघाच्या फलंदाजांना. कारण दोन्ही संघासाठी एक महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. दोन्ही संघासाठी एक मोठा या पिंपळगाव टप्प्याच्या मैदानावरती जर आपण पाहिलं तर बॅटल ऑफ क्रिकेटचं महायुद्ध खऱ्या अर्थानं. आणि सकाळी आमचे हिंदीचे गोड आवाजातील समालोचक हरीश पंड्या सरांनी सांगितलं की पिंपळगाव टप्पा म्हणजे वर्षातून एकदा तरी इथं आलं पाहिजे. आणि अमोल सरांच्या मनामध्ये काय विचार असतील की वर्षातून 2 वेळा इथं आलं पाहिजे. की जशी आषाढी वारी आणि चैत्र वारी भरते तशा प्रकारे क्रिकेटची वारी या मैदानावरती भरली पाहिजे. योगेश अण्णा चौधरी फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग चांगली होते. पहा थ्रो आज कमाल करतायत फिल्डिंगमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. देसाई युनायटेड ग्रुप पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून जो संघ सध्या फिल्डिंग करताना दिसतोय गोविंद युनायटेड उमरगाच्या विरुद्ध खेळत असताना
रती महारथीने भरलेला हा संघ मुन्नाशेक आऊट झाला. 1 रन त्याने केली रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले आपल्या समोर दाखवण्यात आला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन. सुरुवात मी म्हणेन सेन्सिबल आहे, हळूवारपणे सुरुवात केलेली आहे टीमने. या टीममध्ये रणधुरंदर आहेत, मोठमोठे फटके कुठल्याही क्षणी मारू शकतात. परंतु पाहूया यानंतरच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर विजय खडके. कुणाल, मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा येणार आहे. खूप छान पद्धतीने आपण मैदानातला खेळ पाहतोय, परंतु पिंपळगाव टप्पामधील काही प्रेक्षक, जाणकार असे प्रेक्षक आजूबाजूला त्या गावातले, त्यांचा कमी गणपतीचा गजर कसे करतात ते बघूया. सामन्यात तर रंग भरलेला आहे, तर पहिल्यांदा बघूया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काही प्रश्न देखील मी विचारणार आहे, परंतु गोलंदाज सज्ज झालाय, त्यामुळे जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. कुणाल दाते या ठिकाणी सज्ज आहे. विजय खडके सध्या चर्चा करतायत राजेश सोरटे बरोबर. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत रन झालेत 12. 1 विकेट गमावले. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिले एनकडून मुख्य व्यासपीठ एनकडून आता गोलंदाजी सुरू होईल. विजयच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. समोर उस्मान पटेल आहे. या एंडला जास्त जोखीम घेताना दिसणार नाही उस्मान, परंतु उस्मान असा खेळाडू आहे, तो वेगाने रन करण्या जाणतो. पहिला बॉल फुल टॉस होता, स्क्वेअर लेगला पाठवलाय गॅपमध्ये. 1 बाउन्स बॉल सीमारेच्या पलीकडे 4 रन. वाजवलं गेलं मैं हो डॉन, तरी प्रत्यक्षात मैदानावरती मैं हो उस्मान. थँक्यू सर. पलीकडच्या बाजूला स्वर्गीय सचिन पप्पा बंडलकर स्पोर्ट्स क्लब. संपूर्ण संघाला मी विनंती करेल की आपण सर्वप्रथम ऑर्गनायझर कमिटीशी संपर्क करायचा आहे. पलीकडच्या बाजूला आमचा भरपूरसा मित्रपरिवार खास या स्पर्धेच्या निमित्तानं राहुरीवरून या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्यामध्ये खास आमचे मुबीनभाई शेख असतील, त्यानंतर मोहसिनभाई सय्यद असतील, इस्माईलभाई शेख असतील, संपूर्ण राहुरी परिवाराचं मी खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. फुलर लेनचा बॉल इनसाइड आउट, खूप चांगला फटका. आणि आता उस्मान बरोबर फिल्डर बरोबर खेळताना दिसतोय. गोलंदाजाबरोबर खेळायचं नाही तर फिल्डर बरोबर कशा पद्धतीने खेळायचं हे कलात्मक तंत्र त्याच्याकडे आहे आणि ते इथे दाखवतोय. पहिला फुलटॉस होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 रन. त्यानंतर थोडासा फुलर लेनचा बॉल त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरला त्याने खेळून काढला इनसाइड आउट आणि तिथे देखील त्याने 3 रन घेतलेले आहेत. रन येणं गरजेचं आहे आणि ते आता येत आहेत उस्मानच्या टीमसाठी. IPLचे काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर स्पर्धा रद्द करण्यात आली होती, परंतु आज या मैदानावरती IPLचा रंग आपण पाहतोय. राजस्थान रॉयलचा संघ देखील या मैदानावरती दाखल होतोय. जर्सीमध्ये पाहतोय आपण राजस्थान रॉयल, सनरायझर हैदराबाद असे IPLचे संघ या मैदानावरती. IPL फक्त पोस्टपोन करण्यात आली होती आणि पुढच्या 19 पासून ती स्पर्धा आपल्यासमोर पुन्हा एकदा येते. UAE मध्ये ती स्पर्धा होणार आहे. दुबई शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये आपल्याला पुन्हा एकदा तो IPLचा थरार पाहायला मिळाला आणि यावेळेला झेल सुटलाय. योगेश चौधरीला मिळतंय जीवदान. हे जीवदान महागडं ठरू शकतं. प्रयत्न चांगला केला विजय खडकेला, यश मिळता राहिलं आणि ते 1 रन खात्यामध्ये जोडली जाते. टीम गोविंद युनायटेड उमरगाच्या टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 20. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आजच्या सामन्यामध्ये एक वारकरी सांप्रदायिकचा एक संघ खेळलाय आणि त्याचं श्रेय अमोल शिरसाट सरांना जातं आहे. आणि अमोल शिरसाट सरांनी या स्पर्धेमध्ये एक किमया केले. तब्बल काल दाते सरांनी आता सांगितलं की 12 जवळपास समालोचक. तर कदाचित पुढच्या पिंपळगाव टप्प्याच्या सीझनमध्ये समालोचकांची सुद्धा एक टीम आणि आम्ही प्रवेश फी देऊन त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ असं अमोल शिरसाट सरांना मी सांगतो. जाऊया. चांगला फटका आहे उस्मानच्या बॅटमधून. या दिशेने षटकार मारणं कठीण आहे आणि ते कठीणच काम राहिलं असं वाटतंय. पाहूया तिथे क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने झालंय. नक्की टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. टीव्ही अंपायर काय सांगतात यावर चर्चा होईल, कारण ऑन फील्ड अंपायरने हा निर्णय आता पोहोचवलाय आमच्या टीव्ही अंपायरकडे, तिसऱ्या अंपायरकडे. हा निर्णय थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. निश्चित या ठिकाणी महेश गर्जे माझ्या बरोबर आहेत, तर त्यांच्याकडे मी जातोय. IPL मध्ये विराट कोहली कोणत्या संघाचं नेतृत्व करतो? RCB. त्यानंतर त्याचा जर्सीचा नंबर किती आहे? 18. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे महेश. तुम्ही सायकलसाठी पात्र ठरताय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण ही सायकल बघणार आहोत, त्यासाठी पात्र ठरताय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर कुणाल. बाळासाहेब मंडपवाले, बाळू मंडपवाले कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे.
डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे आमच्या टी व्ही अंपायरकडे, कारण क्रुशल मोमेंटला ही मॅच आहे. कारण माहिती आहे उस्मान पटेल सारखा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय, या दिशेने लॉंग ऑनला षटकार मारणं कठीण आहे. सर्वाधिक मोठं अंतर हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अशा परिस्थितीमध्ये उस्मानने जोखीम घेतली आणि डीपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सेफ आहे असं तिसऱ्या पंचांचं मत येते, त्यामुळे बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी ठरलाय क्षेत्ररक्षक शेरू लोहार. खूप चांगली फिल्डिंग शेरू लोहारची. आणि पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने बॉल हा शेरूने अडवला, स्वतःला स्ट्रेच केलं, बॉलवर नजर ठेवली, एक हात आणला मध्ये आणि बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश मिळालं आणि अखेर आपल्या टीमसाठी त्याने रन वाचवल्या 5. निश्चितपणे सर कौतुक करावं लागेल शेरूचं, कारण ज्या पद्धतीनं त्यानं क्षेत्ररक्षण केलं, एक अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले की नक्कीच आपल्या संघासाठी 5 धावा त्यानं वाचवलेल्या आहेत आणि अगदी महत्त्वपूर्ण या 5 धावा या सामन्यामधील अतिशय महत्त्वाच्या ठरतील, कारण इथे झुंज आहे. एका एका रनासाठी संघ झगडताना दिसतात आणि अशा परिस्थितीमध्ये या 5 रन वाचवणं चांगली कामगिरी. बॅकफुटलाच राहिलाय, पदलालित नाहीये, फुटवर ज्याला म्हटलं जातं. अगदी खडे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि इथे फसतोय. हा फटका सरळ विकेट किपरचा वेध. चांगली गोलंदाजी विजय खडकेची. खऱ्या अर्थानं खूप संघर्ष करावा लागलाय गोविंद युनायटेड संघाला, कारण अनेक निर्धाव चेंडू खेळले गेले. एक आक्रमक खेळी करावी लागेल, स्फोटक खेळी करावी लागेल, विध्वंसक खेळी करावी लागेल, एक चांगली धावसंख्या उभा करावी लागेल, कारण दोन्ही संघासाठी हा महत्त्वपूर्ण सामना आहे. 16 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 20. नो बॉल कॉल केलेला या ठिकाणी. बॅटची हलकीशी कड, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. तर नो बॉलचा इशारा आला, त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल आता खेळायचा आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत 23. इर्शाद बागवान आमच्याबरोबर जुळलेले आहेत. ही मॅच आणि अपेक्षा भरपूर आहेत. ज्या पद्धतीने समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, रती महारथी या टीममध्ये आहेत, टीम गोविंद युनायटेड उमरगामध्ये. आणि जी अपेक्षा होती या टीमकडून, ज्या वेगाने रन करण्याची अपेक्षा होती, मुन्ना लवकर आऊट झाला. उस्मान अजूनही तग धरून खेळतोय. उस्मानच्या बॅटमधून रनचा फ्लो सुरू आहे, परंतु विजय खडकेचं कौतुक व्हायला पाहिजे. फिल्डिंग करणारी टीम आणि ओव्हरऑल त्यांचं युनिट फिल्डिंगमधलं जे आहे, फिल्डिंग आतापर्यंत खूप चांगली राहिली. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं कौतुकच करावं लागेल. तितकीच चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि यावेळी मात्र उस्माननं फुल टॉस बोलून खेळलाय चेंडू. फुल टॉस, फुल लॉस. उस्मान पटेलच्या बॅटमधून आपला तो षटकार. अच्छा गाना. मैं हूं डॉन, कमाल कर रहे मैदान के अंदर उस्मान, शानदार बल्लेबाजी कर रहे. आता माझ्याबरोबर अविनाश नाकाडे आहेत, जे सायकलसाठी खूप चांगल्या प्रकारची उत्तरं देणार आहेत. तर पहिला प्रश्न असेल, इथे या मैदानात एकूण 4 स्टँड आहेत, तर 4 स्टँडची नावं सांगायची. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि स्वर्गीय राजीवजी राजळे, PV सिंधू, एक अजून. भरत भालेराव. अतिशय छान उत्तरं दिलेली आहेत. आणि सायकलसाठी जो पहिला प्रश्न होता त्यामध्ये तुम्ही पास झालाय, तुमचं अभिनंदन आहे. आपण चॅम्पियन ट्रॉफीचा अतिशय जबरदस्त घमासान बघतोय. मैदानामध्ये चर्चा सुद्धा सुरू आहे आणि आता 2 समालोचक आपण मंचावरती बघतोय. पुन्हा एकदा जाऊया त्यांच्याकडे. धन्यवाद प्रशांत सर. आपण पाहिलं की पहिला जो आपण प्रश्न विचारला की IPL मध्ये विराट कोहली कोणत्या संघाचं प्रतिनिधित्व करतो, अर्थातच RCB, आणि त्याच्या जर्सी क्रमांक 18. तर जर्सी क्रमांक 17 AB डिव्हिलियर, जर्सी क्रमांक 18 विराट कोहली, 17, 18 आणि कोविड-19 मोस्ट 3 डेंजरस इन द वर्ल्ड, 17, 18, 19. हे 3 खऱ्या अर्थानं जगातील सर्वात डेंजरस आहेत 2 क्रिकेट क्षेत्रामधील. आणि आपण पाहतोय गेल्या 2 वर्षापासून, 1.5 वर्षापासून आपण कोरोनाशी लढतोय आणि त्या कोरोनाशी लढता एक मोठी स्पर्धा या ठिकाणी या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले अमोल शिरसाट सरांनी. कुणाल सर, काय याच्या पुढची रणनीती काय असेल? उस्मान आणि योगेश 2 फलंदाज मैदानावरती. ज्या दिशेने हवेचा वेग आहे आता त्या दिशेने फलंदाजी करायची आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन उस्मान आणि त्याचबरोबर योगेश चौधरी हे दोघंही अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतील. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणावं लागेल की गोलंदाजी करत असताना त्या एंडने सर्वाधिक चांगल्या गोलंदाजाचा वापर करणं गरजेचं आहे. टीम देसाई युनायटेड ग्रुप पिंपरी चिंचवडचा विचार केला तर, अन्यथा या ओव्हरमध्ये रन बरसतील.
आणि त्याच्यासाठी आता गोलंदाजी मार्कवर राजेश सोरटेला आमंत्रित करण्यात आलंय, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ज्याच्याकडे नाव आहे, क्रिकेटने जे त्याला नाव दिलंय, ज्याच्याकडे कुवत आहे, क्षमता आहे, धम्मक आहे थांबून ठेवण्याची कुठलाही मोठ्या फलंदाजाला, तो आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय राजेश सोरटे. खऱ्या अर्थानं आपण सांगितलं की रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यानं गाजवली असा राजेश सोरटे, त्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर सर्वांच्या नजरा मात्र राजेश सोरटेवरती. आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटनं खूप काही दिलं आहे या महाराष्ट्राला, या भारताला खूप काही. आणि जगातील आखाती देशामध्ये सुद्धा टेनिस क्रिकेट 10PLच्या माध्यमातून लोकप्रिय झालं आहे. असा टेनिसचा खेळ आणि हा सामना मात्र रंगतोय मैदानावरती. गोविंद युनायटेड वर्सेस देसाई क्रिकेट क्लब पुणे. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू झालाय. राजेश सोरटे पहिला बॉल घेऊन, आणि पहिला बॉल ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या रनचा कॉल केलाय का उस्मानने? 1 रन पूर्ण होते आणि एकच रन इथे मिळताना दिसेल. थ्रो पहा, फिल्डिंग पहा, योग्य दिशेवर नियंत्रण पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये राजेशचं, परंतु फिल्डिंगमध्ये तेवढीच धम्मक पाहायला मिळते या टीमची. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं राहिलं आहे, जास्त रन फिल्डिंगमध्ये गमावलेले नाही आहेत. आपण पाहिलं डीपमध्ये मगाशी उस्मानचा षटकार वाचवण्यामध्ये यश मिळालं आणि तिथे देखील फक्त 1 रन मिळाली. फिल्डिंगचा दर्जा खूप चांगला राहिला आहे. खऱ्या अर्थानं त्या चेंडूवरती जे क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितपणे 5 धावा आपल्या संघासाठी, आणि मर्यादित षटकामध्ये 5 षटकाच्या सामन्यामध्ये 5 धावा या खूप मोठ्या असतात. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल राजेश. स्ट्राईकचा फलंदाज मात्र उस्मान पटेल. रायगड का टायगर उस्मान. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल कट होऊन थोडासा बाहेर निघाला, बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला बॉडी बॅलन्स आणि पोझिशन ठीक नव्हती या स्ट्रोकसाठी. उस्मानला कट करायचा होता, पॉईंटला फिल्डर आहे, त्याच्या गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न होता गली आणि पॉईंटच्या मधून, परंतु फटका फसतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय राजेश सोरटेच्या माध्यमातून. दबाव इथे टाकताना दिसतोय राजेश सोरटे, ही खूप महत्वाची बाब आहे. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता, मागे फिल्डर आहे, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान 1 रन इथे मिळताना दिसते. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय, उस्मानने कॉल केलाय, रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र ती गमावली. 2 रन. यावेळी मात्र तर रन आता स्कोर बोर्डवर होत आहेत 32-32. बॅट्समन उस्मान पटेल चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आणि यावेळेला बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 रन चौकार. दरम्यान चौथं षटक मैदानावरती टाकलं जाते. धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचते. उस्मानला मात्र पुढच्या काही चेंडूवरती आक्रमक फलंदाजी करावी लागेल. तितकाच ताकदीचा, तितकाच वेगवान असा सुरेख असा गोलंदाज आहे, चमत्कारी गोलंदाज आहे. त्या गोलंदाजाकडे ती ताकद, ती धमक, ती क्षमता. राजेश सोरटे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असेल उस्मान. ओ यावेळी मात्र चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक असेल, सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अरे तुमने जो देखा है होता है समझा है जाना. मी तर म्हणेन हा रॉकेट लॉन्चर मधून एखादा रॉकेट निघावत असा फटका होता बॅट्समन उस्मान पटेलच्या बॅटमधून निघाल्यानंतर फिल्डरला देखील हा बॉल बीट करून गेला मिड विकेटवरून 4 धावांसाठी. या चौकाराने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 40. ज्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायची होती त्या दिशेने वाटचाल करतोय गोविंद युनायटेड उमरगा हा संघ. आणखीन एक फुल टॉस होता, बीट केलं उस्मानला. अंपायरचा सिग्नल येतो, लेग स्टंपच्या बाहेर आहे, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 41. खऱ्या अर्थानं उस्मानकडे एक संधी असेल, आपल्या संघाची धावसंख्या वाढवावी लागेल, कारण एक चांगला सामना, एक मोठा सामना, बिग बॅटल ऑफ क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. क्रिकेटचं महायुद्ध. पोस्टमन वसंत दराडे. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. बोललो ना मी बबल्याला 10 ओव्हर खेळा.
हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. तर 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत 43. पाचवं षटक प्रगतीपथावर आणि 5व्या ओव्हरच्या दरम्यान पहिल्या बॉलवर 1 रन इथे मिळते उस्मान पटेलला. मागच्या मॅचमध्ये रोहनने खूप चांगली गोलंदाजी केली. प्रथमेश गोसावीने पहिलं षटक हाताळलं 6 रन. राजेश सोरटेने दुसरं षटक हाताळलं 6 रन त्याने खर्च केले. विजय खळकेचं हे षटक थोडंसं महागं ठरलं. त्यानंतर राजेश सोरटेने पुन्हा गोलंदाजी केली 14 रन. आणि आता रोहन खरात शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 44. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या मात्र असेल 44. जर्सी नंबर 44 भारतीय संघामध्ये वीरेंद्र सेहवागचा जर्सी क्रमांक 44. भारतीय संघामध्ये सुद्धा मुलतान का सुलतान म्हणून तो ओळखला गेला. ज्यावेळी वीरेंद्र सेहवागनं पाकिस्तानमध्ये जाऊन त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता, त्याच्यानंतर तो मुलतान का सुलतान ज्यानं भारतीय संघामध्ये जर्सी नंबर 44. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. पॉइंटला फिल्डर नाहीये. डीप मधून फिल्डर येतील. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. 1च रन मिळेल. इम्प्रेस केले रोहन खरातने. मागच्याही मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी या यंगस्टरकडून दाखवण्यात आली. याही मॅचमध्ये ते बॉल वळवण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसतोय. 2 बॉलवर 2 सिंगल आतापर्यंत खर्च झालेले आहेत. थॉमस डायस आणि उस्मान पटेल ही जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. उस्मान पूर्णपणे टचमध्ये पाहायला मिळतोय. सेट झालाय. पहिल्या बॉलपासून ग्राउंडमध्ये खेळताना दिसतोय. शफल झाला आणि उस्मानचा तडाखा अखेर उस्मानच्या बॅटमधून येतोय. एक उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. उस्मानच्या बॅटमधून एक अफलातून आणि कडकडीत प्रहार असा षटकार पाहायला मिळाला आहे. पुढचे आणखी या षटकातील चेंडू असणार आहेत उस्मानसाठी. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया पुढच्या 3 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी करतोय उस्मान पटेल. रायगड का टायगर. आणि या षटकारानं मात्र उस्माननं दाखवून दिलंय टायगर अभी जिंदा आहे. एक अफलातून षटकार. अशाच पद्धतीची अफलातून खेळी करावी लागेल. पुढच्या 3 चेंडूवरती एक चांगलं आव्हान समोरच्या संघासमोर ठेवावं लागेल. संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 51 रन स्कोर बोर्डवर आहेत. 51 लॉस ऑफ 2 विकेट. टीम गोविंद युनायटेड उमरगा चांगला खेळ करत असताना उस्मान पटेल पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. मॅन फ्रॉम तळोजा रायगड. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर येतात. 1 रन कंप्लीट करतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल. 2 रन मिळतील उस्मानला. 2 रन बरोबर टीमची धावसंख्या 53. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि उस्मान या मॅच मध्ये खेळताना दिसतोय. आतापर्यंत 45. 5 रन दूर आहे अर्धशतकापासून उस्मान. आणि अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल का? त्याच्याकडे 2 बॉल शिल्लक आहेत आणि आता पुन्हा एकदा तोच खेळण्यासाठी तयार. शफल झालाय. हुक केलाय. बॉल मागे चाललाय. रन मिळतील 4. म्हणजेच 49 रनवर नॉट आउट आहे उस्मान. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 57. तर उस्मान मात्र आपलं अर्धशतक पूर्ण करून संघाला एक चांगली धावसंख्या उभा करून देणार का? कारण उस्मान सध्या फलंदाजी करतोय. 49 या वैयक्तिक धावसंख्येवर एक अफलातून खेळी केली आहे उस्माननं. कुठंतरी 51 धावबाद झाल्याचं शल्य या ठिकाणी तो भरून काढतोय.
रन झालेत 57. 1 रन दूर आहे अर्धशतकापासून आणि या स्पर्धेमध्ये ते पहिलं अर्धशतक ठरू शकतं. ते येईल उस्मान पटेलच्या बॅटमधून हे सांगणारा हा बॉल आहे. रायगडचा टायगर उस्मान आज दहाडला या मॅच मध्ये. शेवटचा बॉल अर्धशतकासाठी हा बॉल होता, परंतु इथे शेवटच्या बॉलवर फलंदाज होतोय बाद. उस्मानने रन केले 49, प्रेक्षकांची मनं जिंकली. 57ला 3 विकेट गमावले टीम गोविंद युनायटेड उमरगाने आणि या मॅच मध्ये 58 रनचं लक्ष आहे. 22 बॉलमध्ये 49 रनची खेळी, त्यामध्ये 2 षटकार. अफलातून बॅटिंग उस्मान पटेलने दाखवली आणि टीमला त्याने नेऊन पोहोचवलं 57 या आकड्यावर आणि आता लक्ष आहे या मॅच मध्ये 58. 58 टू विन टू देसाई युनायटेड ग्रुप पिंपरी चिंचवड. याच्यानंतर यानंतर समालोचन- आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. चंदू शेटे आणि त्यांच्याचबरोबर जुळले जातील व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. टॉस साठी यायचं. यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमचे कर्णधार आणि सर्व खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी आणि खेळाडूंनी लवकरात लवकर इथे संपर्क साधा. खऱ्या अर्थानं उस्मान पटेलनं मात्र या सामन्यामध्ये 49 धावांची झंझावती खेळी. शेवटचा एक चेंडू उस्मानकडे होता. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याला झळकावता आलं असतं, परंतु त्या चेंडूवरती उत्तुंग फटका मारायचा प्रयत्न केला आणि उस्मान मात्र बाद होऊन परतलाय. 49 या सामन्यामध्ये उस्मान पटेल ठरलाय मिस्टर 49. विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी दोन्ही संघांच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे. मेजर 11 अर्थातच शेतकरी माणिक दौंडी त्यांच्या विरोधात निलेशदादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या दोनही बलाढ्य संघांच्या संघनायकांना विनंती असेल त्वरित आपण या ठिकाणी याही मॅचची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात आहे. ही मॅच कधी सुरू होणार, या मॅचमध्ये कसे कसे खेळाडू असतील याच्या चर्चा रंगतायत. त्याचमुळे की काय मेजर 11 शेतकरी माणिक दौंडी विरोधात निलेशदादा भिंताडे 11 धनकवडी पुणे दोन्ही संघांच्या संघनायक आपल्या संघाला घेऊन त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. नर्सिंग पालमपल्ली पल्ली की पल्ली 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 अरे घेता येत की नाही सर केली ना अनाउन्समेंट. धन्यवाद कुणालजी, धन्यवाद इर्शादजी बागवान जे खास सांगोल्यावरून आलेत. कुणालजी देखील खास नवी मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. तर एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सर एका बाजूला आपण पाहू शकता टीम उमरगा, गोविंद युनायटेड उमरगा, मराठवाड्यातील असा संघ ज्या संघाचा नेहमीच दबदबा राहिला आहे. गोविंद युनायटेड संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर देसाई युनायटेड म्हणजे श्रीकांत देसाई आणि कंपनी पिंपरी चिंचवड क्रिकेट पुणे क्रिकेटमधील एक मोठं नाव. आणि हा संघ जर पाहिलं तर या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. मग विशाल कांबळे असतील, त्याचबरोबर वजीर शेख असतील यांच्या माध्यमातून. तर सर एक 58 धावा, दोन्ही संघ बलवान आहेत. उमरगा संघ देखील खूप ताकदीनिशी एवढ्या ताकदीनिशी उतरलाय की एक बलाढ्य संघ त्या आपण पाहतोय. व्यावसायिक क्रिकेटमधील मोठमोठे तारे सितारे या संघात पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर देसाई युनायटेड संघ, पिंपरी चिंचवड परिसरातील खेळाडू आणि काही खेळाडू म्हणजे मी शुभम मोरेचा उल्लेख करेल किंवा लखन सकटचा उल्लेख करेल, हे दोन खेळाडू देखील आपल्याला या संघात समाविष्ट होताना पाहायला मिळत आहेत. तर एक मोठी मॅच सध्याच्या घडीला आपण या ठिकाणी पाहतोय. ज्यावेळेला दुसरा डाव तसं पाहिलं तर मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर 58 धावा, परंतु ज्या पद्धतीने 2 दिवस मॅचेस होत आहेत सर, चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते. वेगावर स्वार होणारा वेगाचा बादशहा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. विश्वजीत ठाकूर ज्या नावाभोवती खूप मोठं वलय गेल्या काही वर्षात निर्माण झालं, तर दुसऱ्या बाजूला मागील हंगामात बिग बॅश स्पर्धेने ज्या खेळाडूला नक्कीच वलयांकित केलं तोच शुभम मोरे बॅटिंगसाठी.
तर या ठिकाणी पहिला बॉल शफल झाले फाईन लेगच्या दिशेने बॉल सीमा रेषा पार चौकार. बहुत अच्छी शुरुआत. मैं समझता हूँ 58 रन चेस करने के लिए पावर प्ले के 2 ओवर का स्कोर बहुत इंपॉर्टेंट रहेगा. टेनिस क्रिकेट में पावर प्ले का जो क्रिकेट है ये वाकई में एग्जामिनेशन में ओपन बुक टेस्ट जैसा है. यहाँ पे आपको पूरा चांस है. इसमें जितना लूटना है जितना बटोरना है बटोर लो. तो मेरे ख्याल से शुभम मोरे ने सबसे बेहतरीन गेंदबाज को सबसे बढ़िया शॉट खेला है और इसी को क्रिकेट कहते हैं. सर एक लज्जतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचवर सर्वांची नजर असणार आहे कारण दोन्ही टीम चांगल्या आहेत. चांगलं युद्ध रंगेल सिरसा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. यावेळेला वेग विश्वजितचा थांबवतो शुभमला. तुमच्याकडे बॅट आहे तर आमच्याकडे बॉल आहे आणि आता पहा बॉलला थोडंसं हलवलं देखील म्हणजे थोडासा कट केला आणि कीपरच्या दिशेने. सर बहुत परफेक्ट बॉल दी है. किसी भी तेज़ या मध्यम तेज़ गति गेंदबाज के लिए की जाने वाली ड्रीम बॉल कही जाएगी और अच्छी वापसी करना ये विश्वजीत के लिए लाजमी है क्योंकि वो अपनी टीम के भरोसेमंद गेंदबाज हैं और पिछले मुकाबले के बनिस्बत इस मुकाबले में वो अपना खेल अच्छा दिखाना चाहेंगे. ये वो खिलाड़ी है जिसके पूरी दुनिया मुरीद हो चुकी है आज. नक्कीच विश्वजीत शुभम मोरे यांच्यासाठी. शुभम नगरलाच बिलॉंग करतात. अहमदनगर शहरातील आहेत आणि हा परिसर किंवा केडगावलाच बिलॉंग करतात आणि त्याचमुळे की काय या परिसराशी किंवा या वातावरणाशी ते नक्कीच जुळून घेणं त्यांना उशीर लागणार नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर. हो यावेळेला ब्लॉकमध्ये बॉल त्याला खेळला समोरच्या दिशेने. एक रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी परंतु थांबवलं जात आहे. प्रयत्न तर नक्कीच केला गेला होता. चांगलं कमबॅक सर विश्वजीतचं. और सबसे अच्छी बात है कि उस कॉल को नरसिंह ने अच्छा पकड़ा. नरसिंह पिछली बार रन आउट हुए थे. वो नहीं चाहते थे कि इस बार कुछ इस तरह की विकेट गिरे. सो आई थिंक दैट वाज अ सेंसिबल क्रिकेट बाय बोथ द ओपनर्स. तर या स्पर्धेसाठी अफजल भाई देखील खास आवर्जून उपस्थित राहत आहेत. त्यांचंही स्वागत. जास्त शफल झाले. बॉल हवेत जाताना पाहायला मिळतोय. विश्वजीत पहिल्या बॉलवर स्वागत तुम्ही चौकाराने केलं जरूर परंतु संपूर्ण टेनिस क्रिकेटची दुनिया का दिवानी आहे या खेळाडूची दाखवून देतात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. मॅन फ्रॉम दिगोडे उरण रायगढ़ विश्वजीत. बहुत अच्छा काटा था गेंद को और शुभम मोरे का स्ट्रेंथ उनको पता है. सबसे बड़ी बात है क्रिकेट में एक मुहावरा है स्वॉट एनालिसिस. स्ट्रेंथ वीकनेस अपॉर्चुनिटीज थ्रेट्स SWOT. विश्वजीत ने बराबर बॉडी लैंग्वेज को पढ़ा शुभम मोरे के और उनको पता था वो शॉट के लिए जाएंगे लेकिन इस बार बॉल लेग स्टिक पर नहीं थी. इस बार उन्होंने ऑफर मिडल के कॉरिडोर ऑफ अनसर्टनिटी अनिश्चितता के प्रवेश द्वार पर कराया एंड ही गॉट द विकेट. शुक्रिया हरीश सर. बिल्कुल आप दो मीठी आवाज़ सुन रहे हैं इस वक्त ये मैच का आपको देखा हाल मराठी और हिंदी में. आगे जाएंगे मेजर 11 शेतकरी मानिक डोंडी और दिलीप दादा बिंतरे टीम के कप्तान को मैं गुजारिश करना चाहता हूँ. चलिए आपके लिए आखिरी कॉल है. टॉस के लिए आना है. नीलेश दादा बिंतड़े टीम के कप्तान और मेजर 11 शेतकरी मानिक डोंडी के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ. ये फाइनल कॉल है तो मेजर 11 शेतकरी मानिक डोंडी के कप्तान पहुँच चुके हैं. राजस्थान रॉयल किट में आप संदेश पार्टी को देख सकते हैं. नीलेश दादा बिंतड़े पूरी टीम के साथ आपको आना है. हेलो तो बिल्कुल आज के दिन का एक बड़ा मुकाबला आ रहा है मेजर 11 शेतकरी मानिक दौंडी और निरेशदादा बिनतडे 11 के बीच. मी विनंती करणार आहे आदरणीय सन्माननीय घैनादादा शिरसाट यांना आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. म्हणजे आपलं स्वागत आहे. योगेश पेंडकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनिल माळी आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. स्पर्धेचे शिल्पकार या ठिकाणी अमोल शिरसाट यांना आपण पाहतोय. अतुल शिरसाट. टॉस केला जातोय. अतिशय महत्त्वाचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
8 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक सर नक्कीच सर तुमच्याकडे येईल प्रशांत सरांकडे, परंतु 58 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8, 1 विकेट. टॉस देखील केला जातोय. अतिशय महत्त्वाचा नाणेफेकीचा कॉल आपण बघतोय. गैनादादांच्या शुभस्थित 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. टेल असा कॉल आलेला आहे. निर्णयाला याचा अर्थ टॉस जिंकलाय मेजर 11 शेतकरी माणिक दोंडीने. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जास्त प्रश्न विचारणार आहे. टॉस जिंकल्याने निर्णय काय घेणार आहात? टीमचा प्लॅन झाला आहे असं की बॉलिंगच करणार आहे पहिल्यांदा, कारण की चेसिंग होते इथं नाही का, त्या हिशोबाने बॉलिंगच करणार. निश्चित दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. संदेश तुम्हालाही शुभेच्छा असतील. प्रश्न विचारणार नाही कारण मॅच चालू आहे, त्यामुळे आपण आपापल्या जागेवरती पुन्हा एकदा जायचं आहे. मान्यवरांना विनंती आपण आपल्या जागेवरती जायचं आहे. मेजर 11 शेतकरी माणिक दोंडीनं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. धन्यवाद प्रशांतजी. 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पहिल्या डावातही हे पाहायला मिळालं होतं. संत सुरुवात झाली होती आणि तदनंतर उस्मान पटेलची एक विध्वंसक आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येची खेळी 49. आणि तसंच काही करावे लागेल तुम्हाला. प्लॅनिंग करून खेळावं लागेल, कारण क्रिकेट केवळ तुम्ही ताकदीवर खेळू शकत नाही. आणि ही जी वेळ आहे, ही संधी आहे, तुम्हाला 1 वर्ष पुन्हा मिळणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला इकडे बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल. जिग्नेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर, तर बॅटिंगसाठी नरसिंग. पिंपरी चिंचवडमधील एक धडाकेबाज बॅट्समन म्हणून त्यांची असणारी ओळख, परंतु आज स्वतःला टेनिस क्रिकेटच्या पटलावर चमकवायचं असेल तर यावेळेला रिवर्स पवित्रा घेण्याचा प्रयत्न तर नक्कीच झाला होता. आपल्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पोहोचता अपील जरूर केलं गेलं होतं. देखिए रनों की तलाश जारी है और एक और चीज़ आपने गौर की होगी कि लेफ्टी बैट्समैन शुभम मोरे आउट होने के बाद उन्होंने लखन सकट लेफ्टी बैट्समैन को ही उनकी जगह पर भेजा है, क्योंकि जो हवा चल रही है वो चाहते हैं कि दाएं बाएं हाथ का जो मिश्रण है वो थोड़ा सा दबाव बनाए रखे इस वक्त गोविंद यूनाइटेड उमरगा के ऊपर. नक्कीच. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सर जसं आपण म्हणतो की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसे बदलाव झाले, आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील झाले. यूट्यूब क्रांतीनंतर ह्या सर्व गोष्टी आपल्या स्थानिक क्रिकेटमध्ये देखील आल्या. बिग हिट, मोठा प्रहार, नरसिंग यांच्या बॅट मधून बॉलने ओलांडली सीमारेषा. येतोय चौकार. क्या अफलातून टाइमिंग, अपनी जगह पर खड़े खड़े नरसिंह पल्लमपल्ली, और उन्होंने जिस अंदाज में स्टैंड एंड डिलीवर, हाई एंड हैंडसम, लॉन्ग एंड स्ट्रांग, इस तरह का शॉट जिग्नेश के सामने खेला है. और वाकई में एक अच्छी शुरुआत. नरसिंह पिछले मुकाबले में जल्दी आउट हुए थे. रनों की भूख बड़ी है और बराबर लंच टाइम के टाइम पर वो अपनी भूख को शांत करते हुए. यावेळेला रिवर्स पवित्रा घेण्याचा प्रयत्न, आणखी एकदा प्रयत्न, 2 वेळा प्रयत्न असा झाला, परंतु फटका मोठा या ठिकाणी खेळू शकले नाही. आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मी. ते अनुभवी खेळाडू आहेत जिग्नेश. गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. गुजरात राज्याचं क्रिकेट गाजवून महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवत आहेत. आखाती देशाचं क्रिकेट गाजवलंय. अगदी युरोपात खेळण्याचा मान देखील त्यांना मिळाला आहे भारतीय संघासाठी क्रिओ कपमध्ये. तर तोच अनुभव या ठिकाणी कामाला येताना पाहायला मिळतोय. परंतु नरसिंग, आज इतिहास घडवायचा असेल तर हातातल्या बॅटने बॉलचं उत्तर देणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा बॉलला टप्पा पडल्यानंतर वळण देताना पाहायला मिळतात. या अगोदर जोरात आणि यावेळेला पहा थोडासा कमी गतीने आणि बॉल वळणारा होता सर. जिग्नेश की ये खासियत है और बहुत ही कंप्लीट गेंदबाज है. उन्होंने भी उस बात को अच्छे से समझा कि बल्लेबाज के स्ट्रांग जोन में मैं गेंद करूंगा तो नुकसान होगा, और क्योंकि ये पावर प्ले का ओवर है वो चाहते हैं कि स्कोर को दबाया जाए, जबकि दूसरी और बल्लेबाजी करने वाली टीम चाहती है कि इस ओवर में एक आध 6 और मिल जाए. यावेळेला आक्रमण केलं जात आहे. स्क्वेअर लेग फाईन लेगची दिशा निवडली आहे. नरसिंगच्या बॅटमधून निघालेला फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि हो झाला देखील. जिग्नेश यांच्या विरुद्ध येतोय चौकार. गाने के साथ एक मराठी में कहना चाहूंगा, तो करतो चेंडू पुल पॉवरफुल. क्या बात आहे. तर आज सिरसा स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. दिवस क्रमांक 4. यावेळेला फुल टॉस, त्याला खेळला समोर, तिकडे आहेत फिल्डर आणि फटका चुकला. चुकीच्या दिशेला पॉवर प्लेला 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, परंतु हा फटका चुकलाय आणि नरसिंग यांना माघारी परतावं लागेल.
बहुत बढ़िया कैच, क्योंकि आसान नहीं होता जब बॉल हवा में ऊपर से आ रही हो, धूप नहीं है, ऐसे टाइम पे बॉल को साइड करना ये भी एक चुनौती भरा काम हो सकता है, लेकिन एक अच्छा कैच बंटी पटेल द्वारा। और अब रोल में थोड़ा लेते हुए 2 ओवर 16 रन 2 विकेट। अगर 2 पावर प्ले के कंपैरिजन को अगर हम देखें तो मेरे ख्याल से जो स्थिति है इस वक्त थोड़ी नाजुक है यहां पर देसाई यूनाइटेड की, लेकिन अभी भी मैं समझता हूं कि एक अच्छी पारी ओवरऑल चंद्रकांत अगर आप देखें तो गोविंद यूनाइटेड उमरगा में उस्मान के अगर 49 रन आप निकाल लेते हो तो बाकी के बल्लेबाज बल्लेबाजी नहीं कर पाए। सो यहां पर इस पारी में भी एक बैट्समैन को खड़े रहना होगा। वन बैट्समैन, वन मैन शो जो हम कहते हैं, वो एक बैट्समैन अगर कोई जिम्मेदारी से खेल जाता है, वी हैव अ मैच। मैं समझता हूं कि 12 बॉल 20 या 12 बॉल 15 का इक्वेशन भी अगर आता है, 12-15, 12-20 मॅनेजेबल, गेटेबल, डुएबल, लेकिन 12-25, 12-30 डिफिकल्ट। तर तोच प्रयत्न करावा लागेल. म्हणजे हे षटक त्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. पहिली 2 षटकं तर झाली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला आक्रमणं करावी लागतील, तो प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये लखन सकटच्या जोडीला ज्या मोठ्या फटक्यांसाठीच ओळखला जाणार आहे, अनुराग मोहिते फलंदाजीसाठी आलेत, परंतु गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विश्वजीत यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. पहिल्या मॅचमध्ये 2 षटकं पहा. परिस्थितीला अनुसरून म्हणजे ज्यावेळेला व्यावसायिक खेळाडूंचा संच एकत्र येतो ना, तर या सर्व गोष्टी कॅल्क्युलेटिव्ह असतात. मग सकाळी पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 2 षटकं जिग्नेश यांच्याकडून केली होती. या मॅचमध्ये जर पाहिलं तर विश्वजीत यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे खूप महत्त्वाचं आहे की कोणत्या एंडने तुम्ही कोणत्या बॉलरला आणि कोणत्या बॅट्समनच्या विरोधात आणता, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तेच या ठिकाणी लखन सकट, ज्यांना आपण विक्रोलियनसाठी देखील खूप चांगलं खेळताना पाहिलं आहे. हो, विश्वजीतचा वेग पाहायला मिळाला. त्याचबरोबर टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉलनी उसळी देखील घेताना पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपातील रन आहे. अतड़ियों पे आक्रमण, जिसको क्रिकेट में कहा जाता है हिटिंग द रिप केज, बिल्कुल उस तरह की गेंद थी। और ऐसी गेंद पर हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत ज़रूरी होता है। लखन सकट उसको पुल करना चाहते थे, लेकिन एन वक्त पर बॉल बराबर से ले नहीं पाए अपने बल्ले पर। 1 रन। विश्वजीत ठाकुर, यस यू आर एब्सोल्युटली राइट। पिछले मुकाबले में देखिए गेंदबाजी की शुरुआत जिग्नेश ने की थी और विश्वजीत सामने वाले छोर से आए थे। अब देखिए ओवर के डिस्ट्रीब्यूशन को भी बदला है, एंड को भी बदला है, और बदलाव है। ऐसा अंग्रेजी में कहते हैं, वन थिंग दैट रिमेन्स कांस्टेंट इज चेंज। चेंज होते रहना चाहिए, बदलाव आते रहना चाहिए। तो वो बदलाव जो है इस वक्त कारगर साबित हो रहा है गोविंद यूनाइटेड उमरगा के लिए। तेच पाहायचं आहे येणारा काळ कुणाचा असणार आहे. आक्रमणं करावी लागतील दोघांनाही, गोलंदाज आणि फलंदाज. यावेळेला वेग 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 आणि प्रचंड वेग यासाठी ओळखला जातो मी. नाव आहे विश्वजीत ठाकुर, मिस्टर JPL. काय वेग होता सर. गेंद में गति तो थी, लेकिन साथ में उसका टप्पा और गति दोनों आदर्श। मानो अब ये उन्होंने सिक्सर सुप्रीमो बॉल जो है उसके ऊपर महारत हासिल की है। यावेळेला पुन्हा वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा दिशा ती मात्र प्रॉपर नव्हती. वाईट बॉल घोषित केला जातोय आणि स्कोर जर पाहिला तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल 18 धावांवर. लक्ष आहे याही मॅचवर सर्वांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं. टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते, मग ते भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असतील, अगदी आखात्या देशात असतील, किंबहुना युरोपात किंवा अमेरिकेला असतील, परंतु टेनिस बॉलच्या स्पर्धा लाईव्ह असल्यानंतर, एवढं चांगलं दर्जाचं लाईव्ह चित्रण, त्याचबरोबर चांगल्या मॅचेस असल्यानंतर मग ते आवर्जून मॅच पाहतात आणि ही स्पर्धा पाहत असतील. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला खेळणे समोरच्या दिशेने. 1 धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली. योगेश अण्णा येत आहेत. पहा, व्हेरिएशन केलं जात आहे लेंथवरून. मागील चेंडू जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथवरून, यावेळेला मात्र अगदी खोलवर करण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस म्हणजे हे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतायत. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेल मागच्या 3-4 वर्षात विश्वजीत यांनी स्वतःमध्ये खूप बदलाव केलाय. म्हणजे केवळ वेगावर भर न देता टप्प्यावर भर देत आहेत, बॉलला कट करण्यामध्ये किंवा स्विंग करण्यामध्ये भर देत आहेत. आणि ही प्रगल्भता त्यांना कुठेतरी एका मोठ्या खेळाडूच्या दिशेने घेऊन गेली. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. पुन्हा चांगल्या टप्प्यावर वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला. विश्वजीतचा वेग आणि त्याचा तोडगा काही नक्कीच निघत नाहीये सर, ज्या पद्धतीची गोलंदाजी होते. नहीं, बहुत अच्छा पिचअप करा रहे हैं। अब उनको समझ में भी आ गया है, क्योंकि जब आप पहला मैच खेलते हो थोड़ा पता नहीं रहता, लेकिन जब 2-3 मैच आप मैदान के बाहर से ऑब्जर्व करते हो तो आपको भी समझ में आता है कि दूसरी टीमों के खिलाड़ी कहाँ गेंदें कर रहे हैं, कहाँ पे बॉलिंग करना फायदेमंद साबित होता, उसका सारा फायदा इस वक्त मिलता हुआ। याही वेळेला वेग वाढवताना स्टान्स रीड करून गोलंदाजी करतायत. काय पवित्र्यात आहेत फलंदाज. मी तर नक्की सांगेल सर, आता
मोठ्या फटक्याची गरज आहे. इकडे तुम्हाला मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण ही ती वेळ आहे. त्यावेळेला तुम्ही मगाशी सांगितलं की जे समीकरण आहे की 25-30च्या दरम्यान किंवा आतमध्ये असणं गरजेचं आहे, आणि ते जर ते तिथपर्यंत न्यायचं नाही तर तुम्हाला आता फटक्याची देखील आवश्यकता आहे मोठ्या. बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही, आणि आणखीन एक विकेट. विश्वजितने आपला वेग दाखवलाय आणि विकेट देखील घेतली आहे. विकेटचं पतन. बहुत ज़बरदस्त गेंदबाजी विश्वजीत ठाकुर की, और एक कामयाब ओवर उन्होंने मुकम्मल किया है. विश्वजीत ठाकुर पहले मैच के मुकाबले दूसरे मैच में विकेट लेने की चाहत उनके अंदर और जागती हुई नज़र आई है, और जिस हिसाब से उन्होंने इस ओवर को अंजाम दिया, अब देखिए इक्वेशन बहुत डिफ़िकल्ट हो रहा है. अगर आप देखें विश्वजीत ठाकुर ने जिस हिसाब से गेंदबाजी की है, ये ओरिजिनल विश्वजीत अब नज़र आए. मतलब ऐसे यूं ही नहीं कहते, यहाँ से 50-50 कोस दूर जब बॉलर वाइड बॉल करता है तो वो उसका कोच, उसका मैनेजर उसको बताता है चल विश्वजीत ठाकुर के पास चलते हैं, ठाकुर ये हात मुझे दे दे. क्या बात आहे सर. खूप चांगली पद्धतीने टीम देसाई युनायटेड आणि त्याचबरोबर गोविंद युनायटेड उमरगा, मग गोविंद बोकले साहेब असतील, त्याचबरोबरीने मुन्ना शेख असतील आणि त्याचबरोबरीने अजिंक्य कानडे असतील, ही टीम बनवण्यामध्ये ज्यांचा सहभाग राहिलेला आहे. आज एक खऱ्या अर्थाने चर्चेचाच विषय राहिला. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये व्हॉट्सअपवर संपूर्ण महाराष्ट्रभर ती गोष्ट गेली असेल की उद्या उतरणारी उमरग्याची टीम काय आहे, त्याची चर्चा देखील झाली. परंतु मैदानावर येऊन ती आज टीम कसं खेळणार त्यावर देखील तेवढंच अवलंबून आहे, कारण आज देखील तेवढेच रथी महारथी या मैदानात उतरत आहेत. आणि खऱ्या अर्थाने सिरसाट स्पोर्ट्सवर या मैदानावर आज संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताच्या नजरा लागलेल्या आहेत. सागर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत, परंतु पुन्हा एकदा मागील मॅचमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती मोहम्मद इम्रान, आणि यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर पुन्हा बॉल वळण घेताना पाहायला मिळाला, आणि अचूकता सोडायला तयार नाहीत. अचूकता, लाईन, लेंथ प्रॉपर याही ओव्हरच्या सुरुवातीला त्यांच्याकडून पाहायला मिळते सर. लाइन और लेंथ, ऑफर मिडल, आक्रमण को बदलते रहना. एक और हैबत में डालने वाली बात यह है कि जो आसिफ शेख पिछले मुकाबले में इनके लिए हीरो रहे थे, वो अभी तक गेंदबाजी में नहीं आए. हो सकता है आखिरी ओवर करेंगे, बट दैट इज़ व्हाट इज़ द मास्टर प्लान. जो कैप्टन होता है उसको पता होना चाहिए कि बैट्समैन और बैटिंग ऑर्डर को जैसे मैं बदलता हूँ, वैसे गेंदबाज उनका छोर और उनकी गेंदबाजी को भी बदलना ये अच्छे कैप्टन की निशानी है. हेच पाहायला मिळत आहे. प्रॉपर रणनीतीने देखील ही टीम उतरली आहे. केवळ खेळाडूच नाही तर रणनीती देखील घेऊन उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने या स्ट्रोकला खेळलं. थोडासा कमी गतीने बॉल आला, आतमध्ये आला, आणि तिकडे प्लेयर तैनात देखील ठेवला होता, म्हणजे जरी तिकडे फटका खेळला तरी 1 रन जाईल अशी काळजी त्यांनी अगोदरच घेतली होती. क्रिकेटच्या खेळात तुमचा कदाचित ब्रेटली, शोएब अख्तर, डेल स्टेन यांच्यासारखा वेग नसला तरी चालेल, परंतु मॅग्राथ सारखा टप्पा असणं गरजेचं आहे. नहीं वाक एक बार फिर जब भी आप टप्पा का नाम लेते हो ना, मेरे को पीपलगांव टप्पा की याद आती है. बार बार आऊँगा. ऐसा लगता है की मैं भी कहूँ मी पुन्हा येईन पिंपळगाव टप्प्यामध्ये, पुन्हा येईन. नक्कीच पिंपळगाव टप्पा अतिशय सुंदर गाव देखील आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानही तेवढं सुंदर. हा संपूर्ण परिसरच जर पाहिलं तर या परिसराने महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा एक लोकनेता दिला, तो परिसर आहे हा. बिग हिट, मोठा प्रहार, गरज होती फटक्याची, तोच आलाय. बॉल लांब 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 लांब, चटकार. बाकी आहेत ते मात्र 9 चेंडू आणि अजूनही 30 धावांची आवश्यकता. शिरूर कासार पोलीस स्टेशनचे पोलीस माननीय केदार साहेब हे देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून, या महाराष्ट्रातील नामवंत सोहळ्याच्या माध्यमातून उपस्थित आहेत. साहेब, आपलं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक 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 असं स्वागत. तर सुरुवात तर झाली, काही होऊ शकतं, हा क्रिकेटचा खेळ आहे सर.
याही वेळेला आक्रमण केलं जात आहे. तिकडे फिल्डर खूप चांगल्या पद्धतीने बॉलवर आलेत. अशा पद्धतीने कधी कधी फिल्डर डबल माइंड होतात, कधी पुढे येतात किंवा जास्त पाठी जातात, परंतु प्रॉपर म्हणजे जरी तुम्ही कॅच पकडू शकला नाही तर तुम्ही बॉल तुमच्या शरीराच्या दिशेने येईल अशा पद्धतीने तुम्ही जंप मारणं, अशा पद्धतीने तुम्ही बॉलवर जाणं गरजेचं असतं सर. अब यहाँ पर बड़े शॉट्स का आना ज़रूरी है और जो दोनों बैट्समैन पिच पर हैं उनको इस बात की अच्छी तरह खबर भी है. दे शुड गो फॉर बिग शॉट्स. यावेळेला अँगल बनवत बॉलला आतमध्ये आणलाय. अगदी फुटवर्कचा अभाव थोडासा पाहायला मिळाला, गरजेचं होतं ते या ठिकाणी. आणि जो एक मोठा फटका मारल्यानंतर दडपण जे थोडंसं बॉलरवर शिफ्ट झालं होतं ते पुन्हा एकदा बॅट्समनवर शिफ्ट होताना पाहायला मिळते, कारण रनची रिक्वायरमेंट आहे ती आता मात्र नक्कीच वाढलेली आहे. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. चेंडू असणार आहे ते 7. यावेळेला बॅकफुटला जात खूप चांगला डीप स्क्वेअर पॉईंटच्या दिशेने मात्र हा फटका खेळला गेला. आणि स्कोर जर पाहिला तर एक तर घेतली आहे, दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या ठिकाणी शिरूर कासार म्हणजे शिरूर जे बीड जिल्ह्यातील आहे, शिरूर पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब बडे यांचं या क्रीडा नगरीमध्ये शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आगमन होत आहे. तर साहेब आपलं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. तर या विनंती असेल शिरूर पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब बडेसाहेब आपण मुख्य मंचावर यायचं आहे. सर शेवटच्या षटकात मॅच जाऊन पोहोचलेली आहे. 31 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. सर इसको बना डाला तो लाइफ जिंगा लाला. 6 बॉल 27. जो हमारी पहले डिस्कशन हुआ 12 बॉल 30, 12 बॉल 25 वेरी डिफिकल्ट. 12-15, 12-20. लेकिन अभी भी देखिए लखन सकट ने एक 6 लगाया है और उसका लकी नंबर है LS21-21. अगर LS21-21 रॉकेट चला और 2-3 रॉकेट लॉन्च हो गए मैदान के ऊपर से तो मैं समझता हूँ थोड़ा सा खुशी का माहौल. पहली 3 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है मैच के रिजल्ट के लिए. फर्स्ट 3 बॉल्स एक्स्ट्रीमली इंपॉर्टंट. नक्कीच ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी खूप लांबून प्रेक्षक देखील आलेत. आपण थोड्या वेळेपूर्वी पाहिलं तर अगदी आळंदी असेल, कोणी पैठणवरून, कोणी नाशिकवरून, आपल्या मुंबईवरून देखील काही प्रेक्षक केवळ ही शिरसाट स्पोर्टची स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झाले आहेत. ही खूप मोठी उपलब्धी आहे सर. क्रिकेट चांगलं उच्च दर्जाचं क्रिकेट पाहायचं आहे आणि मग ते कुठेही असे ना, आणि खऱ्या अर्थाने एवढं निसर्ग सौंदर्य आजूबाजूला असताना मॅच पाहायला एक वेगळाच आनंद. मी तर म्हणेल यूट्यूबला मॅच पाहत आहेत प्रेक्षक, त्या सर्वांचं देखील स्वागत असणार आहे. परंतु खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आज आपण या ठिकाणी पाहतोय सर. त्याचबरोबरीने साळुंके साहेब, शिरूरपोलीचे साळुंके साहेब हे देखील उपस्थित राहत आहेत. आसिफ आपली अचूकता याही षटकामध्ये कायम ठेवताना पाहायला मिळत आहेत. लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकले होते मागील षटकामध्ये, मागील मॅचमध्ये. आणि वाघोलीला टेनिस क्रिकेटच्या पटलावर नक्कीच आणणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शारजा स्टेडियमवर देखील जबरदस्त बॅटिंग यांची आपण पाहिली होती सर आज. आणि एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये ऑलराऊंडर खेळाडू मग विजय पावले असतील, विश्वजित ठाकूर असतील, ह्या प्रज्योत अंबिरे किंवा प्रीतम बारी अशी बरीचशी नावं घेता येतील. रजत मुंडेसारखा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ही यानंतर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील म्हणजे अमोल डुबेसारखा खेळाडू. बरेचसे अष्टपैलू खेळाडू आहेत जे देखील प्रभावित करतात. यावेळेला आक्रमण केलं गेलंय. बंटी पटेल गुजरातचा चीताच आहे आणि आणखीन एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळत आहे. जवळपास मॅचच्या जवळपास हा संघ जाताना पाहायला मिळतोय सर. बंटी पटेल ये वो खिलाड़ी है जब मौका मिलता है तो बल्ले से बात करते हैं और जब मौका बल्लेबाजी का नहीं मिलता है तो वो 5-7-10 रन रुका देते हैं और ये बंटी की खासियत है. तो यहाँ पर अब मैच को लगभग अपने पूरी तरह से पकड़ में ले चुके हैं गोविंद यूनाइटेड उमरगा. देसाई यूनाइटेड ग्रुप के सामने 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. जर म्हणजे एक्स्ट्रा नाही गेलं तर औपचारिकता या मॅच मधील बाकी आहे. आपल्या काही चमक दाखवण्याचा प्रयत्न लखन सकट करतील. तर गोलंदाजीसाठी आसिफ. यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने 4 धावांसाठी. यावेळेला आक्रमण केलं जात आहे. थोडंसं उशिरा परंतु आक्रमण मात्र होताना पाहायला मिळत आहे. षटकार
चेंडू आणि मॅचला जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. काहीतरी चमत्कार मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे जर बॅटिंग टीम मॅच जिंकायची असेल तर. याही वेळेला आक्रमण केलं जात आहे परंतु हा फटका फसलाय. बॉल जाईल हवे. तिकडे आहेत बंटी जे क्षेत्ररक्षणासाठी देखील जबरदस्त ओळखले जातात आणि लखन थोडीशी चमक दाखवली जरूर परंतु परतील माघारी. विकेटचं पतन. तर या स्पर्धेत काल 11 समालोचक होते. आजही जवळपास 7 ते 8 समालोचक आहेत परंतु या स्पर्धेमध्ये एक स्कोरर मात्र एकच आहे. त्यांचं कौतुक करावं लागेल. आमचे अनिलजी बेलोटे सर खूप चांगलं काम करतायत. आमचे कुणालजी दाते देखील खूप चांगलं गुणलेखनाचं काम करतात. यावेळेला देखील एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. औपचारिकता या मॅच मधील जबरदस्त सुरुवात जर पाहिली तर देसाई युनायटेडच्या बाजूने झाली होती सर. 2 ओव्हरला 12 कुठेतरी मॅचवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु ओस्मानला खूप मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर्स आहेत ते आज पाहायला मिळालं. ओस्मान योग्य वेळेला खेळतो तो खेळाडू म्हटलं जातं. ओस्मानने ती योग्य वेळ दाखवली. या सिरसाट स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये ओस्मान नावाचा डंका पिटला गेला आणि ती उस्मानची खेळी मॅच दोन्ही संघांमधील फरक राहिला. तदनंतर गोलंदाजाने केली चांगली कामगिरी आणि या ठिकाणी गोविंद युनायटेड उमरगा संघ या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करत असताना 2 फेरी नक्कीच जिंकतायत. तर देसाई युनायटेड खूप चांगला संघ आहे. नव्याने बांधतोय. थोडासा वेळ नक्कीच जाईल परंतु विशाल कांबळी वजीर शेख हा संघ सातत्याने तुम्हाला पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा.